नमस्कार मंडळी, आमच्या या मंगलमय व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अँड आजच्या मंगलमय व्लॉगमध्ये तुमचे अभिदादा नसणार आहेत, कारण की हा फक्त आणि फक्त तुमच्यात आणि माझ्यातला व्लॉग असेल. कारण की भरपूर जणांनी मी लास्ट व्लॉगमध्ये जसं की म्हटलं होतं की मी ब्राईडने कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी तिने केल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यासाठी मला तुम्ही क्वेश्चन्स पाठवा. तर काही लोकांनी क्वेश्चन्स ॲक्च्युली पाठवलेले आहेत. सो आय नो दिस इज नॉट अ वेडिंग सीझन, बट लवकरच वेडिंग सीझन स्टार्ट होत आहे. जसं की मे बी आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपासून. सो तयारीला तर सगळ्या ब्राईड्स आत्तापासून लागल्याच असतील. लागल्या नसतील तर लागा. फर्स्ट थिंग असं कन्सिडर नका करू की बाबा हा व्लॉग फक्त आणि फक्त ब्राईड्ससाठी होणाऱ्या ब्राईड टू बीसाठी आहे असं. कारण की ज्या गोष्टी मी सांगणार आहे, मला असं वाटतं प्रत्येक मुलीला त्या गोष्टी माहिती पाहिजेत. मला माहिती आहे तुमच्यापैकी भरपूर मुली कॉलेज गोईंग आहेत आणि मे बी काही जणी जॉब पण करत आहेत. सो तुमच्यापैकी प्रत्येकाला या व्लॉगचा उपयोग होणार आहे. कधी ना कधी लग्न तर करणारच आहे गाईज. लग्न नाही केलं तरी सुद्धा ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. सो कीप वॉचिंग दिस. सो ॲज अ ब्राईड तुम्ही तर मला सगळ्या सगळ्या वेगवेगळ्या आउटफिटमध्ये माझ्या सगळं पाहिलेलं आहे. इतके छान छान माझे फोटोज तुम्ही सगळे यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती बघितलेले आहेत. तर हे सगळं मॅनेज कसं केलं आम्ही? कारण की लग्न तर 2च दिवस होतं. 2 दिवसामध्ये हळदी झाली, संगीत झालं, त्याच्यानंतर विधी झाले, रिसेप्शन झालं, रिसेप्शन नंतर घरी येऊन गृहप्रवेश झाला. या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं इज नॉट इझी विदिन 2 डेज. ठीक आहे. तर त्या 2 दिवसामागे जवळजवळ मागचे 6 महिने आम्ही सगळ्या त्या गोष्टीसाठी वेगवेगळी तयारी करत आहोत. फक्त मी नाही, तर मी सगळ्यात स्टार्टिंग म्हणजे शॉपिंगपासून सुरुवात करेल. मला आठवतं लग्नाच्या आय गेस 5 to 6 मंथ्स आधी मी माझा संगीतचा लेहेंगा घेऊन टाकला होता. म्हणजे मी, मम्मी आणि मम्मी. अभिची मम्मा आणि माझी मम्मा असं आम्ही तिघी जस्ट निघालो होतो, की चला बाबा आता पावसाळ्याचा सीझन चालू झाला आहे. तर आपण एक चक्कर मारू, की कुठे काय मिळतं, कुठे कसं मिळतं. तर Instagramवरती स्क्रोल करता करता तुम्हाला भरपूर वेगवेगळे शॉप्स मिळतात. सो तुम्ही विचार करता, की एकदा जाऊन बघून तर यावं. तर अशाच हिशोबाने आम्ही गेलो आणि मला संगीतचा ड्रेस माझ्यासाठी छान, म्हणजे मला छान वाटला. कारण की त्याचा जो नेक होता तो थोडासा वेगळा होता आणि मग आवडलं की झटकन घेऊन टाकला. माझ्यावरती छान दिसतो ना बस. हिने तसा घातला होता, मग मला तोच कलर हवाय, मग असं आणि मग तसं. तसं म्हटलं ना गाईज, तुम्ही खूप 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 कन्फ्यूज होता. पहिली गोष्ट तर तुम्हाला दुसऱ्याचं बघून मला हे करायचंय असं करू नका. मी तरी सजेस्ट करेल. आणि ठीक आहे, म्हणजे असं एखाद्या वेळेस तुम्हाला आवडत पण असेल दुसऱ्याचा जो एखादा लूक आवडला, जसं की माझा हळदीचा लूक भरपूर जणांना आवडला होता, जो की मला स्वतः पण खूप आवडला होता. कारण की खूप युनिक साडी होती आणि खूप युनिक ते कॉम्बिनेशन दिसून आलं माझं आणि अभिचं, आणि तो भरपूर व्हायरल झाला होता. भरपूर म्हणजे भरपूर भरपूर व्हायरल झाला होता. पण ती साडीसुद्धा घेताना आम्ही असं खूप रँडमली गेलो. आणि रँडम नाही, ॲक्च्युली माझ्या डोक्यात खूप आधीपासून होतं, की मला अशी साडी मिळावी, अशी साडी मिळावी, आणि ती त्या काइंड ऑफ होती. सो आम्ही ती घेऊन टाकली. सो विचार करून जेवढं जास्त जाल तेवढं तुम्हाला कन्फ्युजन होईल. सो समोरचा काय दाखवतोय आणि त्यातलं तुम्ही त्याच्यामध्ये कसं दिसताय हे जास्त मॅटर करतं. सो एखादी गोष्ट तुम्हाला, म्हणजे जसं तो संगीतचा ड्रेस मी घातला आणि तो माझ्यासाठी मला खूप छान वाटला. मग मला भरपूर जण म्हटले सुद्धा, की "अरे तू ब्राईड आहेस, मग तुझा ब्राईट पाहिजे." किंवा असं, किंवा आता संगीत नाईट आहे म्हटल्यावरती थोडा अजून शिमर टाईपचा हवा. मग माझ्यापेक्षा दुसरेच जास्त उठून दिसतील, तू ब्राईड वाटशील का? वगैरे, वगैरे ब्ला, 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 ब्ला. भरपूर लोकांचे भरपूर क्वेशन्स. बट तो माझ्यासाठी त्या दिवशीसाठी परफेक्ट वाटला होता. सो कन्फ्युजन ठेवायचं नाही डोक्यामध्ये. सांगणारे 100 लोकं असतात. आपल्याला आपलं जे काय आहे ते क्लिअर ठेवायचं. ही पहिली गोष्ट. बघू नका इंटरनेटवरती असं तसं, असं तसं. ही दुसरी गोष्ट. हे सजेशन्स मी सांगेल तुम्हाला. आणि तो दिसलाच छान. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, की संगीतचा ड्रेस माझ्यावरती खूप छान दिसला. इट्स बिकॉज आय वॉज कॉन्फिडंट अबाउट इट. ठीक आहे. तो तुम्ही कसा कॅरी करता, तुम्ही त्याच्यावरती हेअरस्टाईल कशी करता, हे सगळं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमची स्माईल आणि तुमचं त्या गोष्टीबद्दल सॅटिस्फॅक्शन. सो ते तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती दिसून आलंच होतं प्रत्येक लुकमध्ये. दुसरी गोष्ट, जर तुम्ही मला म्हणेल की कुठली एक गोष्ट
ज्या गोष्टीमध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही करायचं शिवानी, की बाबा त्याच्यामध्ये पैसे होता. मी सांगेल तर ते आहे मेकअप आर्टिस्ट. मेकअप आर्टिस्टवरती सगळं डिपेंड असतं. आणि टचवूड मला खूप मस्त मेकअप आर्टिस्ट मिळाले होते, सूरज द मेकअप आर्टिस्ट. त्यांनी ॲक्च्युली प्रतीक्षा वहिनींचा सुद्धा मेकअप केलं होतं त्यांच्या लग्नात. त्याच्यामुळे घरातल्यांना त्यांचा ऑलरेडी एक्सपिरियन्स होता की टाईममध्ये ब्राईडला रेडी करून देणार. त्यांना फक्त 1 ते 1.5 तास लागतो ब्राईडला रेडी करून द्यायला. तोंडाची पट्टी बंद, एकही शब्द बोलणार नाही, ते त्यांचं काम करणार. त्यांच्यासोबत आलेल्या मुलीसुद्धा त्यांचं काम करणार, त्यासुद्धा गप्पा नाही मारणार. विच इज द बेस्ट थिंग टू बी ऑनेस्ट. का माहिती आहे? नाही तर काही मेकअप आर्टिस्ट असतात चपाट 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 कंटिन्यू बडबड बडबड, तोंडाच्या वाफा जास्त आणि काम कमी. तर त्याच्यामध्ये तो डिले होतो आणि डिले आपण सहनच नाही करू शकत. तुम्ही सांगा आता ॲज अ ब्राईड मी ह्या गोष्टीसाठी खूप प्रायोरिटी दिली होती. आणि आय नो थोडंसं त्यांचं महाग होतं, जे काय होतं माझ्या हिशोबाने तेव्हा खूप महाग वाटलं होतं मला. पण जर पूर्ण विचार केला, मला माझ्या मम्मींनी पण सांगितलं की बाबा मेकअप छान दिसला तर सगळ्या गोष्टीचा उपयोग आहे शेवटी, कारण की फोटोग्राफी वगैरे आपण त्याच्यासाठी पण एवढं खर्च करतोय, तर ते फोटोमध्ये पण उठून दिसलं पाहिजे जे काय मेकअप आहे ते. नंतर ग्रे पडतं. एखाद्या मेकअप आर्टिस्टला समजत नाही तुमचा स्किन टोन, तुम्हाला कोणते प्रोडक्ट सूट होत आहेत, मग तो असं इथून असं काळपट दिसायला लागतो. डोंट डू दॅट. सगळ्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करा. साडी 10,000ची घ्यायच्या ऐवजी 8,000ची घ्या. सगळ्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करा, पण मेकअप आर्टिस्ट तुम्हाला पाहिजे. आणि माझ्या आत्याची मुलगी आहे, माझा हेच आहे तेच आहे. रिलेशन्स जर छान करत असेल तर नो वरीज गाईज, काहीच हरकत नाही. पण तुम्हाला थोडा जरी डाऊट असेल की बाबा नाही, तर काय म्हणतात फर्म अबाउट युअर डिसिजन की मला हाच मेकअप आर्टिस्ट पाहिजे आणि त्याच्याकडून ते ट्रायल घ्या. ट्रायल घेऊन तुम्हाला ते मेकअप सूट होत आहे का हे बघा. मेकअप आर्टिस्टवाली एक रील पण व्हायरल झाली होती माझ्या पप्पांची, की इथे माझं लग्न आमच्यात म्हणजे माझं आणि माझ्या भावाचं लग्न एका मंडपात पूर्ण 70,000मध्ये झालं होतं आणि तुझे तोंड रंगवायचे त्यांनी 85,000 सांगितलेत. असं त्यांनी म्हणजे पप्पांचं ते जेन्युइन रिॲक्शन होती, जी की आजकालच्या पॅरेंट्सला नाही पटणार. मला तर वाटतं की ऑब्व्हियसली त्यांनी त्यांची लग्न एवढ्या कमी पैशामध्ये खर्च म्हणजे केलेली आहे, तर ते तुमचं तोंड रंगवण्यासाठी एवढे पैसे का देतील? तर त्याच्यासाठी यू हॅव टू बी, आता हे मी तुम्हाला सांगेल, हे प्रत्येक मुलीने ऐका की यू हॅव टू बी इंडिपेंडेंट. इंडिपेंडेंट असेल तर पप्पा काय म्हणले, पप्पांनी मला एका शब्दाने बोलले नाही, कारण की त्या गोष्टीचा खर्च मी स्वतः करत होते. तुला काय करायचं ते कर, मग सिम्पल गोष्ट आहे. पण जर मी त्यांच्यावरती ह्या गोष्टीबद्दल डिपेंडेंट असते की पप्पा, तर मग मला त्यांच्यासाठी मे बी त्या गोष्टीला कॉम्प्रोमाइज करायला लागलं असतं. ते म्हटलं असते की बाबा माझं बाळा एवढं बजेट नाहीये, तर मग मला शांतपणे ऐकून घ्यावं लागलं असतं आणि त्यांच्या बजेटनुसार दुसरा मेकअप आर्टिस्ट शोधावा लागला असता. सो मी प्रत्येक वेळी ही गोष्ट सारखी सांगेल, ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितले आणि ह्याच्या नंतर पण 1000 वेळा सांगेल की इंडिपेंडेंट व्हा गाईज. हे जर झालं ना, तर या गोष्टींमुळे आपल्याला आपले डिसिजन स्वतः घेता येतात. ठीक आहे. आणि आताच्यावरती आपल्याला जास्त कोणी बोलत नाही. ओके. सो मी मेकअप आर्टिस्ट बुक केला आणि हे 3-4 महिना आधीच करून टाकलं, कारण की मेकअप आर्टिस्टचं बुकिंग फास्ट होतं. ओके. सो तुमचा जो मेकअप आर्टिस्ट आहे तो शोधा. एक 3-4 महिन्या आधीपासून तुमची स्किन केअर पण स्टार्ट करा आणि त्याच्यासोबत ते जे ट्रायल्स आहेत ते घेऊन फायनल करून टाका. सो ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट मी जर सांगेल की स्किन केअर काय केलं होतं. स्किन केअरसाठी खाणं पिणं तर काही चेंज नव्हतं केलं, पण येस पाणी भरपूर प्यायला स्टार्ट केलं होतं. आणि मी आतासुद्धा ॲक्च्युली ती गोष्ट करते. पाणी दिवसातून 2 ते 2.5 लिटर तरी पाणी कमीत कमी पिलं पाहिजे. सो ते प्या तुम्ही, ते करू शकता तुम्ही. हां, स्किन केअरसाठी फ्रूट्स खाऊ शकता, नारळ पाणी पिऊ शकता आणि झोप घ्या प्रॉपरली. झोप घेणं पण खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे स्किन तशी राहते तुमची छान. ठीक आहे. आणि एक लग्नाच्या 2-3 महिन्याआधी फेशियल करा. ते तुम्हाला सूट होतंय का बघा. आणि ते सूट झालं तर तेच फेशियल परत तुम्ही लग्नाच्या 15-20 दिवस आधी करू शकता. त्याच्यामुळे चेहऱ्यावरती खूप छान ग्लो येतो. ॲज अ ब्राईड तुम्हाला कुठली गोष्ट जास्त गरजेची आहे. तर मी माझ्या पप्पाने एकदम क्लिअरली सांगितलं होतं की 2 प्रोग्राम्समध्ये कमीत कमी 3 तासांचा डिफरन्स पाहिजे किंवा गॅप पाहिजे. का? तर आता समजा हळदी झाली. हळदी झाल्यानंतर
काही काही ठिकाणी हळदी इतकी जास्त खेळली जाते की ब्राईडचे पूर्ण केस वगैरे खराब होतात. ते रुमाल ठेवून सुद्धा तिथे पण केसांना ते लावलं जातं हळदी. त्याच्यामुळे केस खराब होतात. तर पूर्ण तिला अंघोळ करावी लागते गाईस. अंघोळ करून मग ती पुढच्या ह्याच्यासाठी तयार होत असते, बरोबर. आता गावाकडे किंवा मोस्टली कसं असतं, आता आमचं काय की आमचं 2 दिवस लग्न होतं. 15 तारखेला दुपारी आमची हळद होती. ती 5:30-6 पर्यंत 5:30 पर्यंत आम्ही उरकवली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 7:30 वाजता आमचं संगीत स्टार्ट झालं होतं. सो एक 2 तासांचा गॅप होता. तर 2 तासांच्या गॅपमध्ये रेडी होणं खूप खूप जास्त डिफिकल्ट आहे. आणि गावामध्ये तर 2 तास पण नसतात. तुमच्याकडे लिटरली 1-1 तास आणि अर्धा-अर्धा तास असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला रेडी व्हायचं असतं. विच इज टू वे हेक्टिक. त्याच्यामुळे फॅमिलीसोबत बसा. त्यांना सांगा की हे बघा, मुहूर्त बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी, की माझं मेकअप होणं चांगलं गरजेचं आहे, माझं ड्रेसिंग चांगलं होणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे मग ती गडबड झाली तर मी कधी करू? त्याच्यामुळे घरातल्यांना तुम्ही सांगा की दोन कार्यक्रमांमध्ये एक 2 ते 3 तासांचा तरी गॅप असावा, जो मी माझ्या घरातल्यांनी सांगितला होता आणि त्यांनी तो ऐकला होता. त्याच्यामुळे आमची हळदी आय गेस 2:30ला स्टार्ट झाली. त्याच्यामुळे मी घरातून सकाळी 10:30-11 मे बी 11 11:30च्या आसपास वगैरे मी माझ्या घरातून निघाले. कारण त्या दिवशी सकाळी तुम्हाला देवदेव करायचं असतं, हे सगळं वगैरे. पण ते करून बरोबर 11-11:30ला माझ्या रूममध्ये गेले होते, हॉलमधल्या. ठीक आहे. तिथे माझे मेकअप आर्टिस्ट माझ्या आधी रेडी होते, येऊन थांबलेले. म्हणजे मेकअप आर्टिस्टवरती पैसे का ओतायचे हे मी आता तुम्हाला एकदम नीट सांगेल. ठीक आहे. ते तिथे रेडी होते त्यांच्या टीमसोबत. मी डायरेक्ट गेले आणि त्यांच्या खुर्चीवरती बसले. त्यांनी माझा आधीचा मेकअप काढला, मेकअप पटपट केला. त्यांच्या 2 मुलींनी मला साडी नेसून दिली. तुम्ही व्लॉग बघा जाऊन. अभि त्याची वरात म्हणजे घरातून निघून तो घरापासून आमच्या ॲटलिस्ट 20 मिनिट्स वरतीच होतं त्याचं घर आणि आमचा हॉल. ठीक आहे. तरी सुद्धा माझं मेकअप झालं, पूर्ण हेअरस्टाईल झाली, मी पूर्ण ॲज अ ब्राईड रेडी. माझं फोटोशूट चालू आहे आणि फोटोशूट चालू असताना हा माणूस येतो तिथे. समजतं गाईज? म्हणजे इथे मला माझं स्वतःचं काही कौतुक नाही करायचंय, पण हाऊ आय मॅनेज द टाइम हे मला तुम्हाला सांगायचं आहे. की मेकअप आर्टिस्टने त्याचं काम त्याच्या टाईमनुसार केल्यामुळे आणि मी त्याच्यासमोर जाऊन टाईमवरती बसल्यामुळे मी टाईममध्ये रेडी झाले आणि मला पाहिजे तसा माझा फोटोशूट करता आला. तुम्ही सांगा, 3-4 महिने आपण हा आउटफिट नको, तो आउटफिट, तो नको, हा सगळं चूज करायचं. मग ह्याच्यावरती मॅचिंग ज्वेलरी चूज करायची, मग मॅचिंग हेअरस्टाईल चूज करायची, सगळं करायचं. आणि तिथे त्याच दिवशी जर तुम्ही टाईमवरती आवरलं नाही तर काय उपयोग? ह्या गोष्टी ॲज अ मेमरी कैद करण्यासाठी आपल्याकडे असतात फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स. त्यांनाच जर तुम्ही वेळ नाही दिला तर ते तुमचे व्हिडिओ कसे काढतील, फोटो कसे काढतील? तुम्ही माझे व्लॉग्स परत जाऊन बघा. प्रत्येक लुकच्या एक अर्धा 1 तास मी पूर्ण रेडी आहे. माझ्या घरातले माझे फ्रेंड्स माझ्यासोबत कोणीच नाही. माझी दीदी सुद्धा तिचं सगळ्यांचं त्यांचं आवरायचं चाललेलं आणि मी एकटी पूर्ण रेडी होऊन फोटोशूटला पुढे जात होते. अभि सुद्धा माझ्या टायमिंगला तो रेडी नसायचा. मी झाले का रेडी? अच्छा हां, मी आलोच आता 5 मिनिटात. ठीक आहे. मुलांचं काही एवढं नसतं, मुलांना जास्त रेडी व्हावं लागत नाही ना. त्यांनी कधी मेकअप पण केलं होतं ना, काही ना काही. सो तो मला रेडी झालेला बघायचा आणि तो लगेच 5 मिनिटात आवरून यायचा. पण असं झालेलं आहे की मी अशी रेडी होऊन चालली आणि मम्मी, काकू सगळे तिथे साड्याच घालतायत. कुणाचं काहीतरी मेकअप चालू आहे, कुणाचं काहीतरी चाललंय. आय वाज लाईक बाय, मी चालले, मला व्हिडिओ काढायचा, फोटो काढायचा आहे. जेवढं मी करू शकले तेवढं मी केलं. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. मला आठवतं विधीच्या दिवशी सकाळी मला 7:30 का 8 पर्यंत मला रेडी राहायचं होतं. तर मला सूरज सरांनी बोललं होतं की मला ॲटलिस्ट दीड तास तरी तू माझ्यासोबत पाहिजेस त्यासाठी आवरायला. तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही 6 वाजता या. मी 5:30ला उठून, हे पण तुम्ही व्लॉगमध्ये बघू शकता, 5:30ला उठून मला 6 वाजेपर्यंत अर्धा तास इनफ होता रेडी व्हायला. पण माझे 15 मिनिटं माझ्या वॉशरूममधल्या उंदरामुळे गेले.
माझ्या वॉशरूममध्ये उंदीर आला होता. कारण की ते थोडंसं असं जे आमचं हॉल म्हणजे जो जो आमचा वेडिंग व्हेन्यू होता त्याच्या मागे मोठी टेकडी होती. तर ऑब्व्हियसली तो थोडासा जंगल टाइप्स एरिया होता. तर तिथे झाडं वगैरे भरपूर होते. तो खिडकीमधून तो आला होता माझ्या बाथरूममध्ये. तर 15 मिनिटात त्याला तो निघत पण नाही. मी आणि दीदी दोघी पण रूममध्ये, बाकी सगळे आपापल्या रूममध्ये. कुणाला बोलवायचं काय. मी लिटरली ॲज अ ब्राईड करत नाही बसले. मी काय केलं, मी तिथे स्टूल होता, त्या स्टूलला त्याच्यावरती ठेवलं. तो स्टूलच्या आतच त्याच्यावरती बसून मी अंघोळ केली आणि 15 मिनिटं, 6चं 6:15 झाले, पण मी 15 मिनिटं म्हणजे 6च्या ऐवजी मी 6:15ला मेकअपसाठी त्यांच्या समोर बसले. बट ते 6 म्हटले होते ना, ते 5:45लाच येऊन तिथे थांबले होते. हे मेकअप आर्टिस्टचं जे आहे ना, सूरज सरांबद्दल तर मी म्हणजे असं त्यांनी मला पैसे दिलेले नाहीये त्यांची ॲड करायला वगैरे. मी जेन्युइन एक्सपिरियन्स सांगते की त्यांनी त्यांचा टाइम खूप छानपैकी फॉलो केला. 6:15ला मी बसले. त्यांनी मला आय गेस 7:30 का 8 पर्यंत मला त्यांनी रेडी केलं. अगेन असं झालं होतं की मी 8-8:30ला रेडी झाले. त्याच्यानंतर मग आमचे फोटोग्राफर्स पण ते ते पण शॉक झाले की यार ही ब्राईड प्रत्येक वेळी रेडीच होतीये. आम्ही म्हणजे त्यांचं खाणं, नाश्ता पिणं त्यांना काय कन्सिडर असतं की हां ठीक आहे, ब्राईड येईपर्यंत आपला नाश्ता होईल, हे होईल, ते होईल. तसंही लेटच करतात ब्राईड्स. आणि ही वॉज लाईक आम्ही खातोय, तू आलीस पण? हां म्हटलं खाऊन घ्या, काही नाही. मग त्याच्यानंतर आम्ही जो लग्नामध्ये त्यांनी बघा, फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्सच्या डोक्यात पण भरपूर कॉन्सेप्ट असतात, भरपूर. पण त्याला त्यांच्यासाठी आपल्याला वेळ देणं खूप जास्त गरजेचं असतं. आणि हे आम्ही दिलं, हे आम्ही दोघांनी पण दिलं. म्हणून आमच्या लग्नामध्ये भरपूर सारे व्हिडिओज काढता आले आम्हाला. भरपूर सारे तुम्ही बघितलेच असेल, कितीतरी रील्स व्हायरल गेल्या. म्हणजे लिटरली मिलियन्समध्ये व्ह्यूज गेलेले आहेत आम्हाला प्रत्येक रीलला. तर हे सगळं पॉसिबल झालं अगेन टाईममुळे. सो माझं सगळं म्हणण्याचं तात्पर्य हेच की 3-4 महिन्याची मेहनत तुम्ही त्या 2 दिवसाच्या टाइम मॅनेजमेंटमुळे वाया घालवू नका. टाइम मॅनेजमेंट इज मोस्ट प्रायोरिटी थिंग फॉर एव्हरी ब्राईड, एव्हरी ग्रूम. ठीक आहे. आणि कितीही काही जरी झालं तरी जागरण करू नका. एक 5 ते 6 तासाची झोप तर तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. आता मेकअप जरी केलं असलं तरी डोळे सुजलेले दिसतात, ते दिसून येतं गाईज. ठीक आहे. तर तुमच्या मित्रांना करू देत मज्जा. ते दुसऱ्याच्या लग्नामध्ये दंगा करायलाच आलेले असतात, मजा करायलाच आलेले असतात. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की अजून फ्रेंड्सचं लग्न आहेत, आपण तेव्हा मज्जा करू. पण आज माझं लग्न आहे ना, तर मला प्रायोरिटी माझ्या झोपेला द्यायची आणि माझ्या आवरण्याला द्यायची. ठीक आहे. माझ्या रूममध्ये माझी एक मैत्रीण नव्हती, माझ्या रूममध्ये माझी एक बहीण नव्हती. ठीक आहे. पूर्ण वेळ मी त्या मेकअप आर्टिस्टला आणि मेकअप आर्टिस्टच्या त्यांच्यासोबत जे दोघी मुली होत्या हेल्पर्स, त्यांना दिले होते. ना त्यांनी मला डिस्टर्ब केलं, ना माझ्या कुठल्या फ्रेंड्सनी मला डिस्टर्ब केलं, ना माझ्या कुठल्या बहिणींनी, ना कुठल्या रिलेटिव्हनी. तुमची रूम फक्त तुमच्यासाठी. तिथे एकाही माणसाला एंटर करून देऊ नका. खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे आमच्या घरातल्या कुणाला सांगावंच नाही लागलं, कारण सगळ्यांना ते एक गोष्ट माहिती की ब्राईडला तिची प्रायव्हसी देणं खूप गरजेचं आहे. तिचं आवरणं, रेडी होणं खूप गरजेचं आहे. ओके. सो सगळ्यांनी आपल्या आपल्या हिशोबाने आवरलं. ओके. सो आमची हळदी 2:30 वाजता होती. त्याच्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता संगीत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 11च्या आसपासची आमची विधी होती. आणि मग संध्याकाळी 7 वाजताचं आमचं रिसेप्शन म्हणजे वरमाला होतं. ठीक आहे. सो हे जर तुम्ही बघितलं तर दोन्ही ह्याच्यामध्ये गॅप भरपूर होता. आता काही लोकांचं असं होऊ शकतं की बाबा आमचं असं नाहीये, आम्ही एकच टाईमसाठी, मोस्टली पुण्यामध्ये कसं असतं की तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता हॉल मिळणार असतो, तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वगैरे असतो. आता काही फॅमिलीज काय करतात की बाबा 2 दिवसाचं भाडं वाचवण्यासाठी ते एकाच दिवसाचं बुकिंग करतात आणि मग एकाच दिवसाचं बुकिंग करून एकाच दिवसात गडबडमध्ये सगळं आवरून घेतात. म्हणजे मी अक्षरशः असे लग्न अटेंड केलेले आहेत ज्यांचं 6 वाजता जर तुम्हाला हॉल मिळत असेल तर त्यांनी 6:30ला त्यांचं एंगेजमेंट ठेवलेली आहे. एंगेजमेंट झाल्यानंतर त्यांचं रात्री मग त्याच्यानंतरच मग ते संगीत ठेवलेले आहे, जे की 9, 9:30, 10 वाजता सुरुवात होतं. कारण की साखरपुडा ही विधी संपायला कमीत कमी 2 तास लागतात. 6:30, 7:30, 8:30. त्याच्यानंतर ती ब्राईड आवरायला जाणार, तिला आवरून यायला 1-1.5 तास लागणार. मग त्याच्यानंतर 10 वाजता ते संगीत सुरू होणार.
मग 12 वाजेपर्यंत चालणार. काही ठिकाणी तर ते 12 वाजेपर्यंत गाणी पण लावून देत नाही. तरी ते समहाऊ दे मॅनेज दिस. मग दुपारी मग 12 12:30 नंतर 1-1:30 वाजता झोपायचं. परत सकाळी उठलं की सकाळी 9 वाजता हळदी. ठीक आहे. हळदी झाली. हळदी झाल्यानंतर मग ती 10:30-11 पर्यंत संपती. ठीक आहे. 10:30-11, 12 पर्यंत संपती. मग त्याच्यानंतर परत ती गडबड करून ब्राईड जाणार आणि आवरून येणार. तिचं ते मुहूर्त असतो 1 वाजताचा, लग्न लागतं 2:30 वाजता आणि मग तेव्हा जेवण वगैरे. मग काही जणांकडे रिसेप्शन असतं नसतं आणि मग ते 6 वाजेपर्यंत सगळं उरकून बिदाई वगैरे वगैरे वगैरे. ह्यामध्ये ब्राईडची जी हालत होते गाईज, आय नो, आय हॅव सीन इट. आणि ह्याच्या सगळ्यामध्ये खूप जास्त इकडे तिकडे होतं. मुहूर्तावरती कुठलीच गोष्ट होत नाही. बट आता इथं मी काहीच नाही बोलू शकत, कारण की सगळ्यांचं आपलं आपलं एक बजेट असतं. त्या बजेटनुसार सगळे आपल्या आपल्या गोष्टी मॅनेज करत असतात. तर ठीक आहे. जरी तुमच्या केसमध्ये अशी गोष्ट झाली की बाबा देर इज अ बजेट इश्यू आणि त्याच्या हिशोबाने मग आम्हाला हे सगळं एकसाथच एकत्र मॅनेज करायला लागतं, तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? याच्यामध्ये तुमची बॅग रेडी असणं. बॅग रेडी असणं पण कसं, की आता समजा ही बॅग आहे, तर ह्या बॅगमध्ये इथे संगीतचा आउटफिट, इथे ह्याचा आउटफिट, इथे ह्याचा आउटफिट, त्याच्यासोबत लागणारी प्रत्येक छोटी गोष्ट. जसं माझ्या विधीसाठी आतमधून मला स्किन कलरची लेगिन हवी होती, तर ती स्किन कलरची लेगिन, तो ब्लाऊज, त्या ब्लाऊजवरचं ब्लाऊज, त्याच्यावरची सगळी ज्वेलरी आणि प्रत्येक गोष्ट मी एकत्र ठेवली होती. म्हणजे हे इकडं, ते इकडं, हे इकडं, हे इकडं नाही करायचं गाईज. सगळ्या इतक्या गोष्टी, आणि हे फक्त तुम्हीच करू शकता ॲज अ ब्राईड. यू कॅनॉट एक्सपेक्ट दिस फ्रॉम समवन एल्स, बिकॉज बाकी लोकांकडे ऑलरेडी खूप कामं असतात. त्याच्यामुळे ॲज अ ब्राईड तुम्हाला तुमची कामं खूप करणं गरजेचं आहे. डू नॉट एक्सपेक्ट दिस फ्रॉम एनीवन एल्स. ठीक आहे. तुमचं तुम्ही करा, कुणावरती डिपेंडंट पण राहू नका. आणि तुमचं तुम्ही केलं तर तुम्हाला माहिती असणार की हे इथे ठेवलंय बाबा. तुम्ही समजा दुसऱ्या कुणाला तरी सांगितलं, तर ती मुलगी कुठेतरी दुसरीकडेच असेल, तिचं आवरत असेल, तुम्ही तिला फोन करणार की तुम्हाला शोधणार. वेळेमध्ये काहीही सुचत नाही. तिथे इतकी गडबड चाललेली असतात, मामा काका आवरलं का, आवरलं का, आवरलं का म्हणून बाहेरून दार वाजत असतात. आय हॅव सीन दिस थिंग्स. पण माझ्या लग्नात एकदाही असं झालं नाही की मला बोलवायला माझे कोणते मामा किंवा माझे कोणते काका आलेत. एकदाही झालं नाही असं. मी कोणी बोलवायच्या आधीच मी बाहेर, पप्पा झाली तू रेडी, तुम्ही ब्लॉग्स बघा गाईज, तुम्ही ब्लॉग्स बघा. प्रत्येक ब्लॉगमध्ये सगळे नाश्ता करतायत, सगळे अजून सकाळी विधीला तर मला आठवतंय सगळे आपल्या आपल्या कपड्यांमध्ये, नाईट सूट्समध्ये, सगळे कपड्यांमध्ये ब्रेकफास्ट करतात आणि मी फुल रेडी होऊन आलेली आहे आतून बाहेर. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं हेच खूप इम्पॉर्टंट आहे. त्या दिवशीचं बाकी सगळ्या गोष्टी सगळेजण करतात, पाहिजे ते आउटफिट पाहिजे, सगळं 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 घेतात. पण हे 2 दिवस किंवा तो 1 दिवस तुमच्यासाठी इतका इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतः किती गोष्टी कशा मॅनेज करता हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आय नो आय एम रिपीटिंग दिस थिंग्स अगेन अँड अगेन अँड अगेन, बट दिस इज द ओनली थिंग जी मला माझ्याबद्दल खूप जास्त म्हणजे खूप जास्त आवडलेली. आणि आय एम सो मच प्राऊड अबाउट माय सेल्फ की ॲज बिईंग अ ब्राईड आय डिड ऑल दोज थिंग्स विच आय वॉन्टेड टू डू. एकही गोष्ट मी मिस नाही केली ॲज अ ब्राईड, मला जी करायचं होतं. हां, 1-2 गोष्टी, जसं की मला माझ्या फ्रेंडसोबत, म्हणजे सगळ्या गर्ल्स फ्रेंडसोबत मला फोटोशूट करायचा होता प्रॉपर, बट माझ्या मैत्रिणीच टाईमवरती नाही आल्या. मी रेडी होते माहिती, मला आठवतं रिसेप्शन होतं, तर रिसेप्शनला मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला लवकर बोलवलं की बाबा 5-5:30ला या, कारण की लवकर अंधार होतो. ठीक आहे. तर मी 5 वाजता रेडी होऊन खाली गेले होते. माझा फोटोशूट झाला, अभिसोबतचा माझा फोटोशूट झाला. अभिला मी पहिल्यांदा माझा लाईक तो लुक असतो तो दाखवला, त्याची रिॲक्शन आम्ही रेकॉर्ड केली. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्या नादात तो सनसेट व्हायला लागला, पण माझ्या मैत्रिणी काय आल्या नाही. मग तो सनसेट झाल्यावर फोटोज काही एवढे खास येत नाही. मग तेवढी एक गोष्ट मला आठवते, तेवढी राहिली. ते पण माझ्यामुळे नाही, माझ्या फ्रेंड्समुळे राहिली. बट ठीक आहे, ते ट्रॅफिक वगैरे पुण्याचं यू नो, त्याच्यामुळे त्यांना लेट झाला होता. बट बाकी प्रत्येक गोष्ट मी केली. आणि त्याच्यानंतर हां, मला जे आठवत होतं ते सांगत होते की आमचा हा जो घोडा घेऊन येतात बँडबाजावाले जे आहेत ना, बँडवाले, ते लोकच टाईमवरती आले नाही. म्हणजे मी आणि अभि रेडी, आणि आम्हाला त्याच्यामुळे थोडासा अभिच्या वरातीला थोडासा एक अर्धा तास डिले झाला होता.
म्हणजे लोक येऊन बसलेले पण अर्धा तास डिले त्या गोष्टीमुळे झाले. मी एकटी एका ठिकाणी जाऊन बसलेली, काहीच करू, बोर झालं होतं कारण हाताबारातमध्ये आणि मी काय करणार, माझं रेडी पण झाले होते. मग माझ्या फ्रेंड्स येत होत्या हळूहळू हळूहळू. मग तुम्ही ते बघितले प्रत्येकाचे रिॲक्शन्स वगैरे, त्याच्यामध्ये पण मी ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे. तर हे सगळं झालं होतं. तर टाईम मॅनेजमेंट का इम्पॉर्टंट आहे हे लाईफमध्ये हे तुम्हाला कळलंय. हे कसं येतं, कधी येतं, मला कुणी सांगितलं होतं का? नाही. हे मी दुसऱ्यांच्या लग्नामध्ये बघितलेलं आणि तो एक्सपिरियन्स घेऊन मी ठरवलेलं की मला काय करायचं माझ्या लग्नामध्ये, मी काय चूक नाही करणार हे मी ठरवलं होतं. तर टाईम मॅनेजमेंट हे अंगामध्ये येणं काही इझी गोष्ट आहे का? आतापर्यंत मी वेंधळी आहे पूर्ण. मला सकाळी उठायचं कळत नाही, मी किती वाजता झोपते मला माहिती नाही, माझं काहीच रेग्युलर शेड्यूल एकदम खराब आहे. तर मला अचानक होणार आहे का माझ्या लग्नामध्ये हा सगळा स्ट्रेस हा तेव्हा जो स्ट्रेस लेवल असतो ना तो पण अलग लेवलचा असतो, ठीक आहे. पण तो स्ट्रेस मॅनेज होणार आहे का? नाही. याच्यासाठी आधीपासून स्वतःच्या अंगाला तर वळण लागणं खूप गरजेचं आहे. जे की मला असं माहिती आहे, मी स्वीडनला राहिली आहे 2 वर्ष, म्हणजे 2022 मध्ये राहिली आहे, 2024 मध्ये राहिली आहे. तर मग मला त्याच्यामुळे आणि माझ्या आईवडिलांनी तेवढं मला इंडिपेंडंट बनवलंय की बाबा काही गोष्टी ज्या तुला करायला लागतील. सो ही जी टाइम मॅनेजमेंट माझ्यामध्ये आली आहे ती माझ्या एक्सपिरियन्समधूनच आली आहे. तुम्ही आत्तापासूनच जर स्वतःच्या गोष्टी स्वतः करायची सवय लावली, स्वतःच्या गोष्टी म्हणजे कोणाला दुसऱ्याला तुम्हाला पुश करून हे गोष्ट कर, ते कर, हे कर, ते कर सांगायची गरज नाही पडली पाहिजे गाईज. द वेडिंग डे इज द बिगेस्ट डे ऑफ एव्हरी गर्ल्स लाईफ. मला असं वाटतं तो पहिला असेल. आणि दुसरा म्हणजे तुम्ही जेव्हा एका बेबीला जन्म देता. मला वाटतं हे 2 दिवस जे आहेत ना ते खूप 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 जास्त प्रेशियस आहेत प्रत्येक मुलीसाठी. आणि ते आपल्या चुकीमुळे ते खराब नाही व्हायला पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या. आता असं नाही करायचं, हे पण मला बोलायचं की तू मुलगी आहेस, तू थांब, आम्ही मोठे बघून घेऊ, आम्ही बोलू. हे आमच्या घरात कुणी केलं नाही. आणि हे तुमच्या घरात होत असेल तर तुम्हाला त्यांच्या समोर येऊन बोलायचं आणि बसायचं. भांडा म्हणत नाही, पण तुम्हाला तुमची बाजू त्यांच्या समोर सांगायची आहे. हे बघा, तुमच्यासारखं नाहीये म्हणायचं, आमच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत, आम्हाला हे करायचं, ते करायचं, हे करायचं, ते करायचंय, माझा मेकअप व्हायला पाहिजे, माझ्या मेकअपसाठी एवढा एवढा वेळ लागणार आहे. तर तुम्ही त्याच्या हिशोबाने मुहूर्त बघा आणि तुम्ही त्याच्या हिशोबाने प्लॅनिंग करा. जर तुम्ही मला त्या मुवमेंटला म्हटलं की नाही तुझ्याकडे 15 मिनिटात ये, आवरून ये, माझ्याच्यानं होणार नाही. म्हणून ही गोष्ट आत्ताच आपण क्लिअर केली तर ते म्हणजे दोन्ही फॅमिलीसाठी खूप जास्त म्हणजे काय म्हणतात इझी होऊन जातील गोष्टी. सो ज्या मोठ्या मीटिंग्स होतात त्या फक्त मोठ्यांनीच केल्या पाहिजेत आणि आपण बोलू नाही शकत हे नका ठेवू. आता हे जुन्या गोष्टी झाल्या, आता नाहीये. आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या प्रायोरिटी म्हणून तुम्हाला बोलणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, माझीच बडबड इतकी जास्त चालू आहे की मी तुमचे जे क्वेश्चन्स आलेले होते तेच विचारायला विसरले किंवा त्याच्याबद्दल डिस्कस करायला विसरले. सो व्हॉट इज युअर फेवरेट आउटफिट फ्रॉम युअर वेडिंग? सो माझा फेवरेट आय गेस माझा रिसेप्शनचा होता. मला माझं म्हणजे ओव्हरऑल मेकअप सुद्धा त्याच्यामध्ये खूप आवडलं होतं आणि तो ड्रेस खूप छान दिसत होता माझ्यावरती. तसं तर मला सगळंच आवडलं होतं. माझा हळदीचा लुक पण मला खूप युनिक वाटला होता. म्हणजे कधीच कुठली ब्राईड मी तशी पाहिली नव्हती. आणि माझं असं होतं मी आउटफिट चूज करताना आता युजली हळदीमध्ये लोक साडी नाही घालत, लेहंगा वगैरे घालतात. पण मी विचार केला की विधीला मी नऊवारी नेसतीये, म्हणजे 6 वारच होती, 6 वारची मी 9 वार केली होती. बट स्ट्रेट साडी नव्हती ती, अशी जी 6 वार जशी ड्रेप करतात तशी नव्हती. मग रिसेप्शनला माझा लेहंगा होतोय, संगीतला पण माझा लेहंगा होतोय. मग आपली प्रॉपर महाराष्ट्रीयन पद्धतीची साडी मी कधी घालणार? म्हणून मी हळदीला साडीच घालायचं ठरवलं आणि मला त्याच्या हिशोबाने ती युनिक साडी मिळाली. असं म्हटलं तर माझा फेवरेट रिसेप्शनचाच होता, पण माझा मोस्ट व्हायरल आउटफिट होता तो हळदीचा, बिकॉज इट वॉज युनिक. ओके, सो व्हॉट इज द बिगेस्ट चेंज यू फेल्ट आफ्टर मॅरेज? भाई, हे मी विचार करते, मी अजूनही कधी कधी विचार करते की शिवानी कसं काय तू इतके वर्ष तुझ्या मम्मी पप्पांसोबत राहत होतीस आणि तुझं आता दिवसातनं एखादा वेळेस त्यांच्यासोबत बोलणं होतं, 5 मिनिट बोलणं होतं तुझं त्यांच्यासोबत, आणि तू तरी सुद्धा त्यांच्याशिवाय राहतेस. म्हणजे मला माझ्यातला हा चेंज अजून सुद्धा म्हणजे ऍक्सेप्ट नाही होत स्वतःला की जी व्यक्ती तुझ्यासाठी टॉपवरती आहेच, अजून सुद्धा आहे ते टॉपवरती,
बट कुठे ना कुठे त्यांचं तुझ्या लाईफमध्ये नसणं ही तू ॲक्सेप्ट केलेस. हे तू कसं ॲक्सेप्ट केलं आणि हा तुझा चेंज जो आहे तो कसा काय आहे. मे बी माझ्या लाईफमध्ये अभि आला आणि अभि मला कुठल्याच, अभि आणि ही शिरोळे फॅमिली ऑब्व्हियसली, फक्त अभि एकट्याला क्रेडिट नाही देणार, पण हे ते त्या सगळ्यांना ते क्रेडिट जातं की त्यांनी मला ह्या फॅमिलीमध्ये तेवढं आपलंसं केलं आणि मला ते आपलेसे वाटतायत, म्हणून मला माझ्या मम्मी पप्पांची आठवण नाही येते. बट हा चेंज आहे गाईज, की तुम्ही खूप मोठा चेंज होऊन जातो, की तुम्ही तुमचे जे आयुष्यभर तुम्ही त्यांच्यासोबत राहिलेला आहात त्यांच्यासोबत तुमचं बोलणं खूप जास्त कमी होतं. दिस इज द चेंज आय हॅव फेल्ट अबाउट मी अँड विच इज स्टिल नॉट ॲक्सेप्टेबल फॉर मी, बट इट इज द बट तोच खरा आहे. सो व्हॉट इज द वन थिंग एव्हरी ब्राईड शुड नो बिफोर मॅरेज. मी ब्राईडला हटवून गर्ल लिहिते, ठीक आहे. कुठल्या मुली म्हणजे प्रत्येक मुलीला कुठली एक गोष्ट माहिती पाहिजे तिच्या लग्नाच्या आधी, की स्वयंपाक हा सुटणार नाहीये. कितीही काही जरी झालं तरी घरातली कामं करावी लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये काहीही वावगं नाहीये गाईज. मी सांगते, मी स्वीडनला राहिलेली आहे. मी तिथं बायका बघितल्यात ज्या सकाळी 8 वाजता ऑफिसला येऊन संध्याकाळी परत 5 वाजता घरी जातात. घरी जाऊन परत त्यांच्या स्वतःच्या ॲक्टिव्हिटीज करून पण ते जेवण बनवतात आणि फक्त जेवण नाही, तिथे बाहेर तुम्हाला एकाही कामाला बाई मिळणार नाही. ते सगळं जेवण, खाणं, घराची साफसफाई, डस्टिंग, त्यांच्या मोठ्या, आपल्यासारखं फक्त फ्लॅट नसतात, त्यांचे मोठे मोठे गार्डन्स असतात, ते गार्डन सुद्धा स्वतःचे स्वतः साफ करतात. गार्डनिंग, प्रत्येक छोटी छोटी गोष्ट. आय नो आपल्या एवढा स्वयंपाकाचा त्यांचा राडा नसतो, ते आठवडाभराचं जेवण बनवून करतात, पण जर ते लोक करू शकतात पण आपण पण करू शकतो आणि ते मीही करते. तुम्ही विचार करा, मी जॉईंट फॅमिलीमध्ये आले. जॉईंट फॅमिलीमध्ये समजा आज मी म्हणते की मला जमणार नाही, माझं हे जे काम आहे ऑफिसचं काम, त्याच्यामुळे मी स्वयंपाक करू नाही शकणार, माझ्या वाटणीची मी स्वयंपाकाला बाई लावते, मी घरात पैसे देते. हे मी बोलल्यावरती बाकीच्या माझ्या 2 जावा काय म्हणतील. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की यू कॅनॉट, म्हणजे जरी तुम्ही कमवत असला ना तरी स्वयंपाक तुमच्याकडून नाही सुटणार आहे. आणि जरी सुटला ना तरी तुम्हाला तुमच्या मनासारखं खायला नाही मिळणार, कारण की तुम्हाला माहिती आहे एखादा खूपच चांगली तुम्हाला बाई मिळाली तर तो एक्सेप्शनल केस असू शकतो, नाहीतर काहीतरी आपलं बनवायला खायचं आणि दिवस काढायचे हेच होतं. आणि आपला म्हणजे प्रत्येकाचा नवरा किंवा प्रत्येकाची फॅमिली प्रत्येक मुलीकडून ते एक्सपेक्ट करते की बाबा आपल्या सुनेनं किंवा आपल्या नवऱ्यानं छानपैकी काहीतरी आपल्याला बनवून खायला घालावं रोज, ठीक आहे. विच इज, आणि हे मला स्वतःला पण नाही आवडणार, मला पण बाईच्या हातचं जेवण रोज खायला नाही जमणार, ठीक आहे. सो स्वयंपाक हा तुम्हाला सुटणार नाहीये, घरातली कामं तुम्हाला करावीच लागणार आहे, तुम्ही कितीही कमवत असला तरी, ठीक आहे. सो ही गोष्ट ॲज अ काम म्हणून कन्सिडर नका करू, ही गोष्ट ॲज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि हे जगातल्या सगळ्या ठिकाणी सगळ्या बायका करत आहेत. आजकालचे नवरे पण खूप जास्त सपोर्टिंग झालेले आहेत, त्याच्यामुळे हेही खूप चांगली गोष्ट आहे. नवरे पण करतात हेल्प, घरातले पण हेल्प करतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बट तुम्हाला तुमचं काम करावं लागणार आहे, हेही तितकंच खरं आहे. ओके, सो दिस इज द वन थिंग एव्हरी ब्राईड शुड नो बिफोर मॅरेज. एनी ॲडवाइस फॉर ॲडजस्टिंग अ न्यू, नेक्स्ट क्वेश्चन, एनी ॲडवाइस फॉर ॲडजस्टिंग टू अ न्यू फॅमिली. त्यांना आपलंसं करून घ्या तुम्ही ॲज अ सून, आणि त्यांच्यामध्ये तो जो गॅप आहे ना तो फिल करा, सगळं खूप इझी होईल. मी माझ्या मम्मींसोबत मस्करी करत असते, काकींसोबत मस्करी करत असते, काकांना हातात टाळी देते, तर ते कसं ते डेव्हलप होतं हळूहळू. जर सासऱ्यांना सासऱ्यांसारखं ठेवलं, बाबा ते आले की डोळे खाली करून चालायचं नाही, मला नाही जमणार. मी त्यांना माझ्या पप्पांसारखंच ट्रीट करते, जी मी माझ्या पप्पांसोबत मस्ती करते ती अभिच्या पप्पांसोबतही करते. सो हा जो गॅप आहे ना तो तुम्ही ब्रेक केला ना, तुमच्यासाठी पण खूप इझी होईल आणि त्यांच्यासाठी पण इझी होईल. का तर ठीक आहे, ॲज अ मुलगी ते तुला तुमची चूक सांगतील, ॲज अ वडील तुम्ही त्यांना सांगू शकता की बाबा नाही बाबा तुमचं आज खूप गोड खाणं झालेलं आहे, तुम्ही खायचं नाही. हे मी माझ्या पप्पांना जसं बोलते तसं मी अभिच्या पप्पांना पण बोलू शकते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ॲडजस्ट करण्यापेक्षा तुम्ही जशा आहात तसंच राहून मी अशी आहे आणि मला तुमच्यासोबत असं राहायचं आहे हे सांगणं खूप जास्त गरजेचं आहे. तो जो ॲज अ सून म्हणून मी ह्या घरात आली आणि ॲज अ सून म्हणून राहण्यात, त्या 4 जेलमध्ये राहण्यामध्ये काही अर्थ नाही आहे गाईज. सो फ्रीडम जो तुम्हाला मिळत नसला तरी तो तुम्ही स्वतःहून आणा, स्वतःहून घरातल्यांना तेवढं फॅमिलियर बनवा तुमच्या प्रेमाने
की ते तुम्हाला समजून घेतील प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि ठीक आहे, एखादी गोष्ट आहे, आता कधी कधी असं होतं की मी सकाळी लेट उठते, 9 वाजता उठते, 9:15 वाजता उठते, तर मग ते समजून घेतात बाबा चला की कंटाळली आहे बाबा कधीतरी, तर चालतं असं. तर हे मी सांगताना सांगून टाकलं की यार मम्मी मला कधी कधी झोपायचं असतं, मी झोपणार आहे. मम्मी म्हणते ठीक आहे झोप, काहीच हरकत नाहीये. तर मग तेवढी ट्रान्सपरन्सी ठेवली की तेवढंच आपण हक्काने आपल्या सासूबाईंना किंवा सासऱ्यांना सांगत आलो, तर मला नाही वाटत का आता त्यांना पण मुली आहेत, त्यांना पण माहिती आहेत मुलींची लाईफ कशी आहे किंवा काय. त्यांना जर आपण आपल्या आईवडिलांसारखं ट्रीट केलं तर तेही आपल्याला तुमच्या मुलीसारखंच ट्रीट करणार आहेत, आय मीन त्यांच्या मुलीसारखंच ट्रीट करणार आहेत. सो ॲडजस्ट नका करू, तुम्ही जे आहात तेच राहा, फक्त फॅमिलियर बनवा आणि सगळ्यांना खूप जास्त जीव लावा, तर तुम्हाला मग कुठल्याच गोष्टीमध्ये प्रॉब्लेम नाही येणार. व्हॉट शुड अ ब्राईड डेफिनेटली कॅरी विथ हर. भाई साहब, माझ्या मैत्रिणींनी मला प्रॉपर किट दिलं होतं, माझ्याकडे अजूनही असेल, वेट आय विल शो यू. एवढं किट की ते मी अजून माझे पूर्ण आयुष्य वापरू शकेल एवढ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. माझ्या ह्या क्युटीज ती एवढ्या साऱ्या सेफ्टी पिन्स, मला तर ह्यातल्या अर्ध्याच्या वरती गोष्टी काय आहेत त्या पण माहिती नाहीत. हे स्वेटिंग पॅड्स, हे काय आय डोंट नो. सुई धागा सुद्धा दिला होता, त्याच्यानंतर टेप दिलं होती. मग हे काय आय रिली डोंट नो. म्हणजे भाई, यू डोंट हॅव टू कॅरी एनिथिंग इफ यू हॅव युअर बेस्ट फ्रेंड्स अराउंड यू. मला मला इतकं इतकं कौतुक वाटलं होतं माझ्या मैत्रिणींचं की बापरे, एवढा विचार करून यांनी एवढं सगळं कधी गोळा केलं माझ्यासाठी आणि आणून दिलं होतं. सो येस, कॅरी युअर फ्रेंड्स विथ यू, दॅट्स इट, नथिंग एल्स. व्हॉट सरप्राईज्ड यू द मोस्ट अबाउट युअर मॅरिड लाईफ. की तुम्ही दुसऱ्यांसाठी खूप इझिली सगळ्या गोष्टी करायला लागता. म्हणजे जी मुलगी फक्त स्वतःचं उठून, स्वतःचं आवरून, स्वतःसाठी सगळं करणं आणि ऑफिसला जाणं हे करत होती, ती मुलगी आज सगळ्यांसाठी स्वयंपाक करते, आज सगळ्यांसाठी नाश्ता बनवते, सगळं आवरून आपल्या नवऱ्यासाठी डबा वगैरे बनवून देते, सगळं करून स्वतःचं काम करते. हा जो चेंज आहे ना, तो तुमच्यामध्ये येईल, आपोआप येईल, तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही आणि तुम्ही ती गोष्ट आवडीने कराल. सो दिस थिंग सरप्राईज्ड अबाउट माय सेल्फ, की कसं काय सेल्फलेसली एवढं कसं काय मी करायला लागले सगळ्यांसाठी. बट दिस इज द मॅजिक ऑफ मॅरेज. व्हॉट शुड ब्राइड्स प्रायोरिटाईज, आउटफिट्स, मेकअप, ज्वेलरी और कम्फर्ट. गाईज, कम्फर्ट तर उपयोगाचं नाही आहे, आयुष्यात एकदाच लग्न करणार आहे, तर ते कम्फर्ट तर साईडलाच घेऊन टाका, ठीक आहे. ओके, सो फर्स्ट थिंग इज आउटफिट. आउटफिट ठरवलं तर त्याच्यानुसार तुम्हाला त्याच्यावरची मॅचिंग ज्वेलरी मिळेल. ज्वेलरी मिळाली की हां, मेकअप पण मी तुम्हाला सांगितलं की आउटफिट शोधताच तुम्हाला मेकअप आर्टिस्ट पण तुम्हाला शोधायचा आहे, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. बट टॉप प्रायोरिटी इज फॉर मेकअप. ओके ओके, दॅट्स इट. मी खूप बोलली आहे, खूप मोठा ब्लॉग झालेला आहे, पण हे तुम्ही प्रत्येक मुलीला शेअर करा, जरी तिचं लग्न ठरलं असेल, जरी नसेल तरी सुद्धा, कारण की मला असं वाटतं ॲज अ मुलगी हे गोष्ट प्रत्येक मुलीसाठी गरजेची आहे समजणं. ओके, आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की सांगा, आणि तुम्हाला अजून असे कोणते डिटेल्स हवे आहेत जे मी तुम्हाला शेअर करू शकते तर नक्की मला सांगा. सो आता मी इथून चाललेली आहे दीदीकडे, का आता आज अंशू मॅडमचा बड्डे आहे आणि किती वाजलेले आहेत ॲक्च्युली 2:15 झालेत, लेट झालेला आहे. सो मी आता पळते. ओके, टाटा, बाय.